माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। संवाद साधताना ठाकरेंनी शेतीच्या बांधावरूनच महायुती सरकारवर निशाणा साधला। ठाकरेंनी संभाजीनगर, बीड आणि धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला। शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा आढावाही ठाकरेंनी घेतलाय। कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा शब्दही ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला। तर उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। तर त्यांच्या पदावरून त्यांना विविध उपमा देखील दिलेल्या आहेत। आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे। आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं। पैसे मिळणार कधी? निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा। आता कुठे गेला? आता कुठे गेला? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी। कर्जमाफी नाही केलं तर नाव लावणार नाही, आता काय लावणार? आम्ही जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल, पण सारखीच मदत नाही, काय तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय, जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय। तुम्ही असं मी वेडवाकडे काय बोलत नाही, मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं। आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत, त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद। सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी, कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? ठीक आहे ना बा? अरे तुझा बा बसलाय ना इकडे, इकडे शेतकरी बसलाय ना। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही। आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। दरम्यान ठाकरेंना भेटल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही बघूया। आज आम्हाला सरकारने 6 रुपये दिलेत, बघू शकता तुम्ही, कारण की हा कागद नाही, हा बँकेचे क्रेडिट झालेले पैसे आहेत। चक्क मला 6 रुपये आलेत आणि ते बी 6 रुपये मी बी उद्धव साहेबांची आभार मानतो, कमीत कमी तुमच्यामुळे मला ते 6 रुपये मिळाले। तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले, नाही तर मला वाटत नव्हतं की हे शेतकऱ्याला मला पैसे देतील। केवळ फक्त उद्धव साहेबांमुळे 6 रुपये कोणा मला मिळाले, मी उद्धव साहेबांचं आभार मानतो आणि ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। शासनाने कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही, त्याबद्दल शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी उद्धव साहेबांनी हा दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलाय आणि तुमच्या मागण्या मी तुमच्या पदरात पाडूनच देईल, तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय। त्याबद्दल आम्ही एक समाधानी आहोत। उद्धव साहेबाला असले किडे पडलेले धान्य खायचे, काही कोणाला कोंबड्या खायला, कोंबड्या मेरे ह्यानी आणि म्हणजे इकडे मारता का आमच्या राहिले साईडली, कसं काय जगाचे शेतकऱ्यांनी? कोरा सातबारा करतो म्हणजे ती कोरा बी नाही। कुठलं धान्य? हे धान्य दुकानाचं, कुपन धान्य, रेशन दुकानाचं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले तेही पाहूया। शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं
की माझ्या हातात काही नाही. आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती, तेव्हा देखील ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले, खाली हात गेले नाही. तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनेलनीच दाखवलंय की शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी पोचले नाही तिकडे, लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत. अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे. कारण की जेव्हा 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचं सरकार होतं, तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली, तर शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होईल. काँग्रेस खासदार आणि